कामगार भरतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी एनडीएमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 6 जणांना सीबीआयने अटक केली। 6 आरोपींना पुढील तपासासाठी कोर्टाने 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कर्मचारी भरती गैरव्यवहारात आतापर्यंत 1,76,00,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत। एनडीएचे स्टाफ ऑफिसर कर्नल कुलबीर सिंग, बाळकृष्ण चरणराल कनोजिया, विष्णू प्रसाद, दत्तात्रय एकनाथ शितकळ, मनोज मारुती शितकळ, रमेश दिलीप गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 22 जून रोजी तपास सुरू केला होता। क्लार्क, चोपदार, सफाईवाला, चौकीदार, आचारी यासारख्या 97 पदांसाठी एनडीएच्या वतीने वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली होती। त्या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार होती। नोकरी देण्याचे आमिष दाखवून मुख्य आरोपी कर्नल सिंग याने अन्य आरोपींशी संगनमत केले। कर्नल सिंग याने पदाचा गैरवापर करून प्रत्येक उमेदवारांकडून उत्तरपत्रिकांवर केवळ स्वाक्षरी करा आणि बाकी आम्ही लिहितो असे सांगून त्यांच्याकडून रकमा घेतल्या। या प्रकरणी सीबीआयने पुण्यात 14 ठिकाणी छापे मारले। याशिवाय मुंबई आणि सोनपत, हरियाणा येथेही छापे टाकले। या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करणारे मोठे रॅकेट एनडीएमध्ये कार्यरत असल्याची प्राथमिक शक्यता सीबीआयने वर्तवली आहे। कर्नल सिंग यांच्याकडून 82 लाख, कनोजियाकडून 50 लाख, शर्माकडून 3 लाख तर गायकवाडकडून 20 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। अन्य 5 जणांकडून 32 लाख रुपये असे 1,75,00,000 रुपयांची रक्कम जप्त केली। उत्तरपत्रिकांसह उमेदवारांची यादी, त्यांची मुलाखत पत्रांसारखी महत्त्वाची कागदपत्रेही या मोहिमेत हाती लागली आहेत। महाराष्ट्रावर पर्जन्यवृष्टी होऊन राज्य सुजलाम सुफलाम व्हावे याकरता उपमहापौर दीपक मानकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घातले। त्यावेळी मानकर यांच्या समवेत सर्व धर्मीयांचे धार्मिक नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील श्री गणेशाकडे प्रार्थना केली। मान्सूनची चाहूल लागून सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे। एकीकडे राज्यातील अनेक भागात आज मितीला दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे। जनावरांना खायला पुरेसा चारा नाही तर पिण्याच्या पाण्याचीही ज्वलंत समस्या आहे। राज्यातील पुष्कळशा धरणांचा पाणी साठा तेथील जनतेच्या तुलनेत अपुरा आहे। या परिस्थितीत बदल व्हावा, राज्यात पावसाने आगमन करावे याकरता गणरायास साकडे घालण्यात आले। उपमहापौर दीपक मानकर, ज्ञानी प्रताप सिंह, हाजी मौलाना मोहम्मद शेख, दीपक पाठक गुरुजी, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, नगरसेविका अश्विनी जाधव, नगरसेवक मिलिंद काची, हर्षवर्धन मानकर यांच्यासह विविध धर्माचे तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। गणरायाने पर्जन्यवृष्टी करावी या मागणीचे फलक घेऊन कार्यकर्ते यात सहभागी झाले होते। श्री गणेशास केलेल्या संकल्पानंतर उपमहापौर मानकर म्हणाले, महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असल्याने परमेश्वराने पर्जन्यवृष्टी करावी। परमेश्वर हे अंतिम सत्य आहे, म्हणूनच श्रद्धा भावनेने श्री गणेशास प्रार्थना केली आहे। आकाशात ढगही दाटून आले असल्याने भगवंत आपली प्रार्थना निश्चितच ऐकेल आणि पाऊसही चांगला होईल। दत्ता सागरे यांनी या प्रसंगी आभार प्रदर्शन केले। नगरसेवकाशी अरेरावीची भाषा करणाऱ्या ठेकेदाराचे पाण्याचे टँकर संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले। गोखले नगर परिसरात पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे नगरसेवक दत्तात्रय बैरट यांनी आपल्या भागात पाण्याचा टँकरद्वारे पाणी पुरवठा व्हावा यासाठी चतुशृंगी पाणी पुरवठा केंद्राकडे पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा केला। शिवाजीनगर भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या रोहित वॉटर टँकरचे मालक शिवरकर यांना नगरसेवक दत्तात्रय बैरट यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पाण्याची विचारणा केली असता शिवरकर यांनी नगरसेवक बैरट यांना अरेरावीची भाषा केली आणि हमरीतुर्वीची भाषा करत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना विचारणा करण्यास सांगितले। पाणी पुरवठा केंद्रावर विचारणा केल्यावर सुद्धा समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी ठेकेदार शिवरकर यांच्या 2 टँकरच्या काचा फोडल्या। महानगरपालिकेच्या वॉटर टँकरने कमी आणि खासगी टँकरने जास्त पाणी पुरवठा केला जातो असा आरोप नगरसेवक दत्तात्रय बैरट यांनी यावेळी केला। नमस्कार, आम्ही सर्व गोखलेनगरचे नागरिक आहोत। इथे आमच्याकडे पाण्याची भयान गंभीर समस्या आहे। त्याच्यामुळे आम्ही वारंवार गणेशकिंड जो पाणी पुरवठा आहे आमच्या भागामध्ये आम्ही वारंवार ह्यांच्याकडे ज्यावेळेला चौकशी करतो की आमच्या भागामध्ये पाणी नसल्यामुळे आम्ही ह्यांच्याकडे टँकरची मागणी करतो। तर टँकरची मागणी केल्यानंतर साधारणतः आम्हाला इकडे ज्यावेळेला ह्यांच्याकडनं उत्तरं जी मिळतात ती निगेटिव्ह स्वरूपाची असतात की टँकर नाही आहेत की
आम्ही काय करू, मग आम्ही आमच्या घरून देऊ का पाणी? ह्यांचे जे अधिकारी आहेत ह्यांच्या संदर्भात ह्यांना जर काही फोन केले तर ह्यांचे फोन स्विच ऑफ असतात. ह्यांना टेंडरविषयी आता आम्ही सर्वजण इथे ज्यावेळेला आलो की आम्हाला ज्यावेळेला सकाळी असं उत्तर मिळालं यांच्याकडनं की आम्ही काय घरातून पाणी देऊ का वगैरे, त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला इथे आल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आले पहिल्यांदा की इथे जवळजवळ 50-60 टँकर प्रायव्हेट लोकांचे टँकर्स आहेत आणि ह्यांना प्राधान्य दिलं जातं. ह्यांना हे पाणी कुठल्या बिल्डर लोकांना नेऊन पुरवतात किंवा कोणाला पुरवतात ह्याची सगळी माहिती मागवल्यानंतर ह्यांची ही माहिती द्यायची आमची त्यांची जी काही भूमिका होती ती बघता ही अगदी लज्जास्पद भूमिका त्यांची आहे. कारण की ह्यांच्याकडे जो कोणी कॉर्पोरेशनचा ठेकेदार आहे त्यांनी किती आपल्याला ह्या भागामध्ये पाणी पुरवठा करायचा आहे, त्यांनी कुठल्या स्वरूपाचा करायचा आहे, दिवसातून किती टँकर्स पुरवायचे, त्यांनी टँकर किती असले पाहिजेत, त्याचे टँकरचे नंबर काय आहेत, किंवा त्यांना काही कंपल्शन आहे का, त्यांचे किलोमीटरवर आहेत का, किंवा त्यांचं टेंडर आत्ता अस्तित्वात आहे, जिवंत आहे का संपलेलं आहे, त्यांच्या सगळ्या संदर्भात ज्यावेळेला आम्ही इथे ते पवार साहेबांची विचारणा केली त्यावेळेला त्यांनी असं उत्तर दिलं की ते येळे साहेबांना माहिती आहे. येळे साहेबांना विचारलं तर त्यांचा आता काही वेळापूर्वी फोन चालू होता, आता काही बंद करून टाकला त्यांनी. त्यांचे जे काही ठेकेदारांचं नाव विचारलं ते शिवरकर, त्यांच्याशी ज्यावेळेला आम्ही फोनवर संपर्क साधला तर त्यांनी अशी माझ्याशी उद्धटपणाची उत्तरं दिली की त्यांना मी फक्त एक माहितीच्या स्वरूपाने विचारलं की तुम्हाला आमच्या भागामध्ये टेंडर मिळालेलं आहे तर त्या टेंडरच्या स्वरूपानं आम्हाला जे काही आमच्या लोकांच्या सोयीसाठी जी काही माहिती हवी ती तेवढी तुम्ही माहिती उपलब्ध करून द्या, किंवा तुमच्याकडे टेंडर कॉपी असेल तर आमच्याकडे इथे आपल्या गणेशखिंडच्या याला पाणी पुरवठा विभागाला घेऊन या. तर त्यांची उडवाउडीची उत्तरं म्हणजे माझा काही संबंध, तिथे रजिस्टर आहे त्याच्यामध्ये चेक करा, नाही तर मला अरे रावे म्हणजे तुला पाहिजे असेल तर कॉर्पोरेशनला ये तिथे दाखवतो. म्हणून मी आता त्यालाच दाखवायला मी आलोय. खरं तर मी काय आहे तेही कळेल आणि मी लोकांसाठी काय आहे तेही कळेल. जेडी अकॅडमी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. थोड्याच दिवसात येणाऱ्या आषाढी एकादशीचे औचित्य साधून आणि आपली संस्कृती विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी यासाठी जेडी अकॅडमी शाळेच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच स्त्रीभ्रूण हत्येविषयी जनजागृती व्हावी म्हणून मुलगी वाचवा असे फलक आणि नारेबाजी करत विद्यार्थी यात सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्यात छोट्या वर्गातील लहान मुलांनी पालखीची प्रतिकृती तयार केली होती. हातात झेंडा, टाक, कपाळी गंध आणि मुखी ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करत ही पालखी निघाली. तर लहान मुलींनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर तुळस घेऊन पालखीत सहभाग घेतला. जेडी अकॅडमी शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा भोसले आणि वर्ग शिक्षिकांच्या हस्ते पालखी पूजा करून पालखी शाळा परिसरात निघाली. मोठ्या वर्गातील मुलांच्या हातात स्त्रीभ्रूण हत्या रोखा, मुलगी वाचवा, मुलगी जगवा असे फलक घेऊन नारे देत त्यांनी यात सहभाग घेतला होता. तबला वादनाच्या कलेने माझ्या आयुष्याचे सार्थक झाले अशी भावना ज्येष्ठ तबला वादक पंडित विनायकराव थोरात यांनी व्यक्त केली. बुजुर्ग कलाकारांना मैफिलीमध्ये आणि संगीत नाटकांमध्ये गेली 50 वर्षे तबल्याची समर्पक साथ करणारे पंडित विनायकराव थोरात यांना पुणे महापालिकेच्या वतीने महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते बालगंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी, उपमहापौर दीपक मानकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्यासह प्रतिभा शाहू मोडक, शुभांगी दामले आणि डॉक्टर सतीश देसाई हे पुरस्कार निवड समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. पंडित विनायकराव थोरात म्हणाले, नाट्यपदे आणि मैफिलीमध्ये वादन करणे कठीण काम आहे. क्रोध, आनंद, प्रेम हे भाव ओळखून त्याप्रमाणे पदांना परिणामकारक साथ करण्याचे काम मी केले. बालगंधर्व यांना साथीदारांचे महत्त्व ठाऊक होते. तबला वादक अहमद जान थिरखवा, ऑर्गनची साथ करणारे हरिभाऊ देशपांडे आणि कृष्णराव कांबळे यांना त्यांनी सांभाळून घेतले. जयमाला शिलेदार आणि जयराम शिलेदार यांच्या समवेत मराठी रंगभूमी संस्थेत 50 वर्षे संगीत सेवेची संधी मिळाली. हजारो लोकांसमोर वादन करणे सोपे आहे, पण बोलायचे म्हटले की बोबडी वळते. माझ्या पत्नीने मार्गदर्शन केल्यामुळे मी आता थोडेफार बोलू शकतो याचे समाधान वाटते असेही ते म्हणाले. वैशाली बनकर म्हणाल्या, बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याचे भूषण असून त्याचे वैभव जपण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. रंगमंदिरासाठी आतापर्यंत 3 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. निविदा प्रक्रियेमुळे काही गोष्टींना वेळ लागतो हे खरे असले तरी स्वतः यामध्ये लक्ष देत आहे. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. दीपक मानकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
आपण या बॅकस्टेज वर्करसाठी जोरदार टाळ्या देऊया. हे स्टेजच्या पुढ्यात फार कठीण होतात. त्याच्या पुढचा गुटखा बंदीची घोषणा करण्यापेक्षा सरकारने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी केली. पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने जागतिक अंमली पदार्थाविरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थांची होळी करण्यात आली. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक सनी निमण त्याचबरोबर अविनाश बागवे यावेळी उपस्थित होते. डॉक्टर गंगवाल म्हणाले, जगात दरवर्षी 2 कोटी लोकांचा व्यसनांमुळे मृत्यू होतो. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्रामुख्याने युवक व्यसनांना बळी पडतात. त्यांच्यामध्ये व्यसनमुक्तीची जागृती झाली पाहिजे. व्यसनाचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्तीचा संदेश महाविद्यालयांमध्ये पोहोचवण्याची गरज आहे. युवक काँग्रेस शाळा आणि महाविद्यालयात व्यसनमुक्तीचे कार्य करेल. तसेच शाळांच्या परिसरातील 100 मीटर अंतरापर्यंतच्या दुकानांमध्ये गुटखा, तंबाखू, सिगरेट आदी वस्तूंची विक्री होणार नाही यासाठी पाठपुरावा करू असे निमण आणि बागवे यांनी सांगितले. व्यसनमुक्ती हीच देशभक्ती. चरदा गुटखा पान मसाला, नव्या पिढीचा मौत मसाला अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या खऱ्या आंदोलनाचा उद्देश असा आहे की युवकांनी एकत्र येऊन व्यसनमुक्ती हीच खरी देशभक्ती आहे हा संदेश युवकांना द्यावा. कारण व्यसनांचं प्रमाण हे युवकांमध्ये वाढतं आहे आणि युवकच जर त्याच्या विरोधात उभे राहिले तर व्यसनमुक्ती निश्चितच घडून येईल आणि राजकर्ते देखील त्या दृष्टिकोनातून विचार करतील आणि राजकारणी आज समाज आपलं सरकार देखील व्यसनांना प्रोत्साहन कधीही देणार नाही आणि हा व्यसनमुक्त समाज जर निर्माण झाला तर तो आरोग्यपूर्ण समाज निर्माण होणार आहे. कारण आज आमच्या आरोग्याला सगळ्यात मोठा कोणता धोका असेल तर ही व्यसनं आहेत. कारण संपूर्ण जगामध्ये 2 कोटी लोक दरवर्षी केवळ व्यसनांमुळे मृत्यू पावत आहेत आणि आमच्या देशात देखील व्यसनांचं प्रमाण वाढत चाललं आहे. सरकारने व्यसनमुक्तीचे निर्णय ताबडतोब घ्यावेत. गुटखाबंदी ताबडतोब करावी. दारूवर बंधनं आणावीत आणि रेव पार्ट्यामध्ये ज्याच्यावर आत्ताच लोणावळ्याची असो या जुहूची असो याच्यात कार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना संपूर्ण संरक्षण द्यावं आणि जरब बसवावी समाजावर की अशा प्रकारचे हे उच्चभ्रू समाजाची मुलं आणि हे श्रीमंत मुलं अशा प्रकारचा व्यसनांचा प्रचार प्रसार समाजात कधीही करणार नाही. आणि याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.